नमस्कार मित्रांनो नुकताच पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 17वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आला आहे। आणि मित्रांनो सगळ्यांना अशी अपेक्षा होती की पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 17व्या हप्त्यासोबतच राज्य सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी मास सन्मान निधी योजनेचा 4था हप्ता सुद्धा जमा केला जाईल। कारण की या दोन्ही योजनांचे मागचे हप्ते हे सोबतच जमा करण्यात आले होते। म्हणजेच पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 16वा हप्ता आणि नमो शेतकरी मास सन्मान निधी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता हा मागच्या वेळेस 28 फेब्रुवारीच्या दिवशी दोन्ही योजनांचे हप्ते हे एकत्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झाले होते। त्यामुळे आता पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 17व्या हप्त्यासोबतच नमो शेतकरी मास सन्मान निधी योजनेचा 4था हप्ता सुद्धा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होईल अशी अपेक्षा सर्व शेतकऱ्यांना होती। परंतु तसे काही झाले नाही मित्रांनो। नमो शेतकरी मास सन्मान निधी योजनेचा 4था हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झाला नाहीये। फक्त पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 17व्या हप्त्याचेच 2000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झाले आहेत। तर आता सर्व शेतकऱ्यांना असा प्रश्न पडला आहे मित्रांनो की नमो शेतकरी मास सन्मान निधी योजनेचा 4था हप्ता हा शेतकऱ्यांना कधी मिळेल। तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की नमो शेतकरी मास सन्मान निधी योजनेचा 4था हप्ता हा शेतकऱ्यांना कधी दिला जाणार आहे। तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया आणि जाणून घेऊया मित्रांनो की नमो शेतकरी मास सन्मान निधी योजनेचा 4था हप्ता हा शेतकऱ्यांना कोणत्या दिवशी मिळणार आहे। तर मित्रांनो राज्य सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी मास सन्मान निधी योजनेअंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांना 3 हप्ते हे देण्यात आले आहेत। नमो शेतकरी मास सन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता हा शेतकऱ्यांना 26 ऑक्टोबर 2023 रोजी देण्यात आला होता। त्याच्यानंतर 28 फेब्रुवारी 2024 ला प्रधानमंत्री यांच्या हस्ते पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 16व्या हप्त्यासोबतच नमो शेतकरी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता सुद्धा पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे जमा करण्यात आले होते। असे एकूण 3 हप्ते नमो शेतकरी मास सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळाले आहेत। नमो शेतकरी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता हा राज्यातील सुमारे 88 लाख शेतकरी कुटुंबांना मिळाला होता। तर मित्रांनो या ठिकाणी एक गोष्ट समजण्यासारखी अशी आहे की तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की ज्या वेळेस नमो शेतकरी मास सन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता हा जमा करण्यात आला होता तो हप्ता जमा करण्याच्या अगोदर या ठिकाणी नमो शेतकरी मास सन्मान निधी योजनेच्या पहिल्या हप्त्यापोटी 1720 कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत शासनाकडून पहिले GR काढण्यात आला होता। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी नमो शेतकरी मास सन्मान निधी योजनेअंतर्गत पहिल्या हप्त्यापोटी माहे एप्रिल ते जुलै 1720 कोटी इतका निधी वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे। अशा प्रकारचा एक GR काढण्यात आला होता। त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ज्यावेळी दुसरा हप्ता शेतकऱ्यांना दिला जाणार होता त्याच्या अगोदर सुद्धा या ठिकाणी नमो शेतकरी मास सन्मान निधी योजनेअंतर्गत दुसरा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी 1792 कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत शासनाकडून 21 फेब्रुवारी 2024 रोजी GR काढण्यात आला होता। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता नमो शेतकरी मास सन्मान निधी योजनेअंतर्गत दुसरा हप्ता माहे ऑगस्ट ते नोव्हेंबर लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रुपये 1792 कोटी इतका निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता देण्यात येत आहे। अशा प्रकारे नमो शेतकरी मास सन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता देण्यासाठी निधी वितरित करण्याबाबत GR काढण्यात आला होता। आणि त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी सुद्धा तुम्ही पाहू शकता ज्यावेळेस या योजनेचा तिसरा हप्ता हा शेतकऱ्यांना दिला गेला त्याच्या अगोदर सुद्धा या ठिकाणी तिसऱ्या हप्त्यासाठी निधी वितरित करण्याबाबत शासनाकडून GR काढण्यात आला होता। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता नमो शेतकरी मास सन्मान निधी योजनेअंतर्गत तिसरा हप्ता माहे डिसेंबर ते मार्च लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रुपये 2000 कोटी इतका निधी वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे। आणि हा GR मित्रांनो 23 फेब्रुवारी 2024 रोजी काढण्यात आला होता। आणि नमो शेतकरी मास सन्मान निधी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता हा 28 फेब्रुवारीच्या दिवशी सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आला होता। म्हणजे GR काढण्याच्या तारखेपासून 5 ते 6 दिवसात शेतकऱ्यांना हे हप्ते मिळाले होते। त्याच प्रकारे मित्रांनो या ठिकाणी ज्यावेळेस 4था हप्ता शेतकऱ्यांना दिला जाईल त्याच्या अगोदर म्हणजे 5-7 दिवस अगोदर अशा प्रकारे निधी वितरित करण्याबाबत GR काढण्यात येईल। GR काढल्यानंतर GR काढण्याची जी तारीख असेल त्या तारखेपासून जवळपास 5 ते 6 दिवसात शेतकऱ्यांना नमो शेतकरी मास सन्मान निधी योजनेचा 4था हप्ता हा दिला जाईल। त्यामुळे मित्रांनो ज्यावेळेस नमो शेतकरी मास सन्मान निधी योजनेअंतर्गत 4था हप्ता शेतकऱ्यांना दिला जाईल त्याच्या 5-7 दिवस अगोदर 4थ्या हप्त्यासाठी निधी वितरित करण्याबाबत शासनाकडून एक GR काढण्यात येईल। तो GR काढल्यानंतर त्याच्यानंतर 5 ते 6 दिवसातच या ठिकाणी तुम्हाला 4था हप्ता हा मिळून जाईल। आणि ज्यावेळेस हा GR काढण्यात येईल मित्रांनो त्याची अपडेट आपल्या चॅनलवरती सगळ्यात आधी घेतली जाईल। त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा जेणेकरून सगळ्यात आधी तुम्हाला याबाबत अपडेट मिळून जाईल।
आणि तो GR काढल्यानंतरच मित्रांनो आपण सांगू शकतो की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता हा तुम्हाला कोणत्या तारखेला दिला जाणार आहे।